जरांगे पाटील यांनी आपला शब्द खरा करून दाखवलाय। आझाद मैदानामध्ये ठाण मांडून बसलेल्या मनोज जरांगेंसोबत चर्चा करायला अखेर सरकार हे आजच्या 5व्या दिवशी धावलंय। हैदराबाद गॅजेट्ससोबत जरांगेंच्या बहुतांश मागण्या या सरकारनं मान्य केल्या, पण मराठा आणि कुणबी एकच आहेत या मागणीसाठी मात्र सरकारनं 2 महिन्यांचा वेळ मागून घेतलाय। पण जरांगेंनी फारशी खळखळ न करता आता तरी उपोषण मागे घेतलं आणि यामुळे नेमका विजय कोणाचा, जरांगेंचा की सरकारचा, हा सुद्धा प्रश्न आहे। जिंकलो रे राजा बापू तुमच्या ताकदीवर। आझाद मैदानात ठाण मांडून बसलेल्या मनोज जरांगेंनी 5 दिवसांनंतर उपोषण सोडलं। त्यावेळी त्यांचे डोळे भरून आले। हे उपोषण सोडताना त्यांनी आंदोलनाचा विजय झाल्याची घोषणा केली। ओके, जिंकलो रे राजा बापू तुमच्या ताकदीवर। मेलो तरी चालेल पण मुंबई सोडणार नाही अशी भावनिक घोषणा मनोज जरांगेंनी आंदोलनाच्या 5व्या दिवशी सकाळी केली। आम्ही शांत आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू द्या। जे जे बोलतो ते होत असतं माझं। आणखीन मराठ्यांना यायची सुरुवात झालेली नाही। शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणार आहे। मग ती वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका। आम्ही मुंबई सोडत नसतो, नाही, याच्यावर आम्ही ठाम आहे। सोमवारी मुंबई हायकोर्टानं फटकारल्यानंतर आंदोलकांनी मुंबईचे रस्ते मोकळे केले होते, पण जरांगे आझाद मैदानात ठाण मांडून होते। दुपारी 1 वाजता हायकोर्टानं पुन्हा खरडपट्टी काढत जरांगेंना 3 वाजेपर्यंत मुंबई सोडण्याचे आदेश दिले। जरांगेंचं आंदोलनच बेकायदा ठरवण्यासाठी सरकार एकीकडे कोर्टात युक्तिवाद करत असताना दुसरीकडे जरांगेंच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचीही सरकारची तयारी सुरू होती। बैठकांच्या सत्रानंतर सरकारनं जरांगेंना देण्याचा मसुदा तयार केला। दुपारी 3 वाजता एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू असताना दुसरीकडे सरकारचं शिष्टमंडळ आझाद मैदानावर दाखल झालं। शिष्टमंडळानं जरांगेंसमोर सरकारनं तयार केलेला मसुदा सादर केला। तो मसुदा जरांगेंनी जशाचा तसा समोरच्या आंदोलकांना वाचून दाखवला। आपण त्यांना म्हणलो होतं मराठा आणि कुणबी एक हे ह्यो जी.आर. काढा, 58 लाख नोंदीचा आधार आहे। त्यांचं म्हणणं आहे प्रक्रिया थोडी एवढा आधी करू, प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिनाभरचा वेळ द्या। तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक हे जी.आर. काढायसाठी किचकट नसून द्या, आपल्याला सगळं कळत आहे, पण डोक्यात घे जायचं आणि पुढे चला जायचं। काहीच नव्हतं 75 वर्ष। मग काय केलं, मी म्हणलं बाबा महिना नाही 1.5 महिना घ्या, पण जी.आर. काढा। जरांगेंच्या बहुतांश मागण्या सरकारनं मान्य केल्या। मराठा कुणबी एकच असल्याचा जी.आर. काढा अशी मागणी जरांगेंनी केली होती। त्यासाठी 2 महिन्यांचा वेळ सरकारनं मागितलाय। सगळे सोयरे लागू करा, 8 लाख हरकतींमुळे वेळ लागेल असं सरकारनं म्हटलं। कायद्यात बसणारं आरक्षण द्या, उपसमितीनं त्याबाबतचा मसुदा तयार केलाय। हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करा, त्यासाठीचा जी.आर. काढणार आणि त्याला तातडीनं मान्यता देणार आहे। सातारा संस्थान गॅझेटियरला मान्यता द्या, त्यासाठी 1 महिन्यात जी.आर. काढणार। मराठा आंदोलकांवरचे गुन्हे सरसकट मागे घ्या, यासाठी सुद्धा जी.आर. काढण्यात येणार आहे। सप्टेंबर अखेरपर्यंत सगळे गुन्हे मागे घेण्यात येतील। आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, यासाठी सुद्धा जी.आर. काढणार, आर्थिक मदत देणार आणि शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरी देणार। 58 लाख कुणबी नोंदींचा रेकॉर्ड लावा, यासाठी जी.आर. काढणार आणि ग्रामपंचायतींवर रेकॉर्ड्स लावणार असं आश्वासन सरकारनं दिलंय। हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीच्या अध्यादेशाची प्रत तासाभरात देण्याची जरांगेंची मागणी सरकारनं मान्य केली। नाही, मी जरांगे पाटील साहेबांना एवढं सांगू इच्छितो, अतिशय विचारपूर्वक या सगळ्या प्रक्रिया आपण पूर्ण केलेल्या आहे जी.आर.च्या माध्यमातून। तरी त्याच्यामध्ये एखादी शंका उपस्थित झाली
तर निश्चितपणे आपण माझ्याकडे पाठवा, मी त्यांचं समाधान करीन. त्यांना असं वाटलं नाही ते बदल त्यात थोडा शुद्धीपत्रक करायचं, तसंही करू. काय आमचं सरकार म्हणले ओके. आता प्रश्न सगळे सुटल्या. कळीचा मुद्दा ठरलेल्या हैदराबाद गॅझेटियरमध्ये नेमकं काय आहे ते पाहूयात. 1901 साली झालेल्या मराठवाड्यातील जनगणनेची प्रत 1909 साली प्रकाशित झाली. या प्रतीनुसार त्या काळी मराठवाड्यात 36% मराठा कुणबी होते. मराठा कुणबी एकच असल्याचा उल्लेख या प्रतींमध्ये आढळतो. उत्तराखंड राज्यातील लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमीमध्ये ही प्रत उपलब्ध आहे. या प्रतींमध्ये जिल्हानिहाय कुणबी मराठा लोकसंख्या नमूद करण्यात आली आहे. सरकारनं अध्यादेश दिल्यानंतर जरांगेंनी जिंकल्याची भावना व्यक्त केली. जरांगेंनी ही घोषणा करताच मराठा आंदोलकांचा एकच जल्लोष सुरू झाला. ही विजयाची शिदोरी आहे आमची. विजयाची शिदोरी घेऊन आम्ही घरी जाणार. हा, फक्त आम्हाला वाशीहून जसं माघारी लावलं होतं तसं आमचा आता अपमान करू नये, कारण ही आमची शेवटची लढाई. आम्ही घरदार लेकरं बाळ सगळे सोडून आलोय. आम्हाला पण आम्ही फुटपाथवर झोपलोय, उभा हातावर चटणी भाकर खातोय. असल्या ज्या मुंबईत इतका ऐशाराम आणि सगळ्या गोष्टींना वाव दिला जातो तिथं आम्ही गावखेड्यातल्या इथं राहिलो. मुंबई आम्ही गुलालानं करून जाऊ, पूर्ण मुंबई लाल करून जाऊ, भगवी करून जाऊ. अनेक वर्षांचा संघर्ष आज संपतोय. आज आमच्या देवाच्या रूपात मनोजदादा जरांगे जन्माला आले आणि मराठ्याचा काहीतरी सुख करून गेले, काहीतरी म्हणल्यापेक्षा भरपूर सुख करून गेले. आम्ही आमचा देव मानतो जरांगे दादाला. मराठ्यांची यामुळे इतकी मोठी जीत झालेली आहे की यासारखी कोणतीही जीत या अगोदर झालेली नाही आणि ती केवळ आणि केवळ जरांगे साहेबांमुळे झाली, यात शंका नाही. आजच्या आजच मुंबई सोडण्याची घोषणा जरांगेंनी केली. राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते पाणी पिऊन जरांगेंनी उपोषण सोडलं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.